ओम नमो भगवते वासुदेवाय. शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतात की ह्या लोकांमध्ये वर्णाश्रम धर्माचं अनुसरण करणारे पुरुष ही सगळी माणसं वेदत्रीमध्ये जी काही लहान मोठी कर्म सांगितली आहेत, इंद्रादी देवतांच्या रूपामध्ये किंवा योग साधनांनी अंतर्यामी असलेल्या भगवंताला श्रद्धापूर्वक त्याची आराधना करण्यासाठी, तर ती जर आराधना तशी केली तर अत्यंत सहजपणे ते परमपदाला प्राप्त होऊ शकतात. भगवान सूर्यनारायण संपूर्ण लोकांचे आत्मा आहेत. ते पृथ्वी आणि द्युलोकाच्या मध्ये असलेल्या आकाशमंडलाच्या आत कालचक्राच्या रूपात स्थिर असून 12 महिन्यांचा भोग ते घेतात. 12 महिन्यांमध्ये ते हिंडतात की जे संवत्सराचे म्हणजे वर्षाचे अवयव आहेत. आणि मेष इत्यादी ज्या राशी आहेत त्यांनी ते प्रसिद्ध आहे. यातला प्रत्येक महिना चांद्रमानाने शुक्ल आणि कृष्ण अशा 2 पक्षांनी युक्त असतो. आणि पितृमानानं 1 रात्र आणि 1 दिवस, त्याचप्रमाणे सौरमानानं 2.25 नक्षत्रांचा तो म्हटला जातो. जेवढा काळ भगवान सूर्यनारायण या संवत्सराचा 1/6 भाग भोगत असतात, त्याचा ऋतू या नावाचा तो अवयव होतो. आकाशामध्ये भगवान सूर्यनारायण जेवढा मार्ग चालतात, आक्रमतात, त्याचा अर्धा ते ज्या वेळात पार करतात त्याला अयन असं म्हणतात. आणि जेवढ्या वेळात ते आपल्या मंद, तीव्र किंवा समान गतीने स्वर्ग आणि पृथ्वी मंडळाच्या सह पूर्ण आकाशाला फेरी मारतात, चक्कर मारतात, त्याला अवांतर भेदानं संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर किंवा वत्सर असं म्हटलं जातं. अशा प्रकारे म्हणाले सूर्याच्या किरणांमुळे 1 लाख योजन अंतरावर वर चंद्रमा आहे. आणि ह्या चंद्राची तार अतिशय वेगवान आहे आणि म्हणून सगळ्या नक्षत्रांच्या तो पुढे असतो. हा सूर्याच्या एका वर्षाच्या मार्गाला 1 महिन्यात आणि 1 महिन्याच्या मार्गाला 2.25 दिवसामध्ये आणि 1 पंधरवड्याच्या मार्गाला 1 दिवसामध्ये हिंडून येतो. हा चंद्र कृष्ण पक्षामध्ये क्षीण होतो आणि शुक्ल पक्षामध्ये त्याच्या कला वाढत जातात. आणि त्याप्रमाणे देवतांचा दिवस किंवा रात्र असा भाग निर्माण होतो. त्याचप्रमाणे 30 मुहूर्तांमध्ये एक नक्षत्र तो चंद्र पार करत असतो. अन्नमय आणि अमृतमय असा तो चंद्र असल्यामुळं तो सगळ्या जीवांचा प्राण आणि जीवन आहे. हे जे 16 कलांनी युक्त असं मनोमय, अन्नमय, अमृतमय असं भगवान चंद्रमाचं स्वरूप आहे. पुरुष स्वरूप अशा चंद्राचं जे वर्णन केलं जातं, हेच देवता, पितर, मनुष्य, भूत, पशु, पक्षी, सरीसृप आणि वृक्षादी सर्व प्राण्यांच्या प्राणांचं पोषण करत असतं. आणि म्हणून त्या चंद्राला सर्वमय अशी उपाधी प्राप्त होते. चंद्रमाच्या वर 3 लाख योजन अभिजित सह एकूण
28 नक्षत्र आहेत आणि भगवंतांनी ह्यांना एका कालचक्रामध्ये नियुक्त केलेलं आहे आणि म्हणून हे मेरूला उजवीकडे ठेवून हिंडत असतात. त्यांच्यापासून साधारण 2 लाख योजन वरच्या बाजूला शुक्र दिसत असतो. हा शुक्र सूर्याची शीघ्र मंद आणि समान गती जी असेल त्याप्रमाणे कधी त्याच्या बरोबर, कधी त्याच्या पुढे, कधी त्याच्या मागे असा तो दिसत असतो, चालत असताना कळतो. आणि हा पाऊस पाडणारा ग्रह आहे आणि म्हणून लोकांना तो सर्वसाधारणपणे सदैव अनुकूल असतो. ह्याच्या गतीनं असं वाटतं की हा पावसाला अडवणाऱ्या ग्रहांना शांत करतोय का काय. शुक्राच्या गतीबरोबरच बुधाची सुद्धा तशीच व्याख्या केली जाते. दोघांची गती जवळजवळ सारखीच समजली पाहिजे असं शुकदेव राजाला सांगतायत. बुध हा चंद्राचा पुत्र आहे. तो शुक्रापासून 2 लाख योजन वरच्या बाजूला आहे. सर्वसाधारणतः तो मंगलकारकच आहे, पण जेव्हा सूर्याच्या गतीचं उल्लंघन करत तो हिंडत जातो तेव्हा मात्र अनेक वेळेला वादळ, ढग किंवा दुष्काळ अशा भयाच्या सूचना तो देत असतो. या बुधापासून 2 लाख योजन वर मंगळ आहे आणि हा जर वक्रगतीने चालला नाही तर एक एक राशीला तो 3-3 आठवडे 3-3 पंधरवडे भोगत असतो. 3-3 पंधरवड्याच्या राशीमध्ये राहतो आणि 12 राशींना अशा प्रकारे तो ओलांडून जातो. हा एक अशुभ ग्रह आहे आणि साधारणतः अमंगळाचाच सूचक आहे. त्याच्यावर म्हणजे मंगळाच्या वर 2 लाख योजन अंतरावर भगवान बृहस्पती म्हणजे गुरु आहेत. ते जर वक्रगतीने चालले नाहीत तर ते एकेका राशीमध्ये एक वर्ष निवास करतात आणि हे साधारणतः ब्राह्मण कुळाला अनुकूल असतात. गुरुच्या वर 2 लाख योजन अंतरावर शनी महाराज दिसतात. हे 30-30 महिन्यापर्यंत एकेका राशीमध्ये राहतात आणि म्हणून यांना सगळ्या राशींमध्ये हिंडून यायला 30 वर्ष लागतात. आणि शनी हा ग्रह असा आहे की तो सगळ्यांनाच अशांती करणाराच आहे, सगळ्यांनाच अस्वस्थ करणार आहे. अर्थात ज्यांची जी कर्म असतील चांगली किंवा वाईट त्या कर्मांचं फळ देणारा शनी आहे. या शनीच्या वर 11 लाख योजनाच्या अंतरावर कश्यपादी सप्तर्षी दिसतात आणि हे सगळ्या लोकांची, सगळ्या जीवांची मंगल कामना करत भगवान विष्णूंच्या परमपदाला म्हणजेच ध्रुव लोकाला प्रदक्षिणा करत असतात. असं सगळं वर्णन सांगून झाल्यानंतर भगवान शुकदेव राजाला शिशुमार चक्राचं वर्णन सांगतायत. ते काय आहे ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.